समोर या ना भाऊ, शिकवलं. नमस्कार. सर्व महापुरुषांना संतांना मी वंदन करतो आणि महाराष्ट्राचे लोकनेते असलेले उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांना देखील या ठिकाणी मी सर्वप्रथम भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आपण पाहत आहेत की आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. येत्या 7 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे आणि ताडकळ जिल्हा परिषद सर्कलमधून मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मी सुरेश सोपानराव मगरे, पत्रकार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हा परिषदेचा अधिकृत उमेदवार आणि माझ्यासोबत कुणकळस पंचायत समिती गणामधून एक तरुण युवा नेतृत्व असलेले खदाळा येथील बालाजी विठ्ठलराव शिंदे आमच्या दोघांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आज पाहत होतो आपण की जे आपले पक्षाध्यक्ष होते अजितदादा, आज त्यांच्या अकाली निधनामुळे आज कुठंतरी प्रचार असा स्तब्ध झालेला दिसतोय. सभा होत नाहीत, फक्त कार्यकर्ते आणि उमेदवार मतदाराच्या गाठी भेटीवर जोर देत आहेत. या अनुषंगाने कसं वाटतंय आपण? निश्चितच केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचेच नाही तर या महाराष्ट्रातील एक बहुजन समाजाचा आवाज असलेले आणि लोकप्रिय असलेले कणखर नेतृत्व असलेले अजितदादा पवार साहेब यांच्या दुःखद निधनाने, त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आधारवड असलेले आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुका लढविल्या जात होत्या, तेच आता आधारवड नसल्यामुळे आम्ही गेल्या 4-5 दिवसापासून कोणताही प्रचार केलेला नाही. आज काल परभणी येथे श्रद्धांजली कार्यक्रम झाला आणि पक्षाने सांगितले की आपण मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन आपण एक अजितदादा पवार साहेब यांना श्रद्धांजली म्हणून सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करायची आहे की आपण घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना विजयी करावं. ताडकळसमध्ये एक आपली अशी ओळख आहे की आपण नेहमी सामाजिक कार्य असो या कोणत्याही लोकांच्या घटना असो नेहमी आपण तत्पर हजर असतात. मी गेल्या 20 वर्षापासून पत्रकारितेच्या माध्यमातून, राजकीय क्षेत्रातील माध्यमातून आणि समाजकार्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे. केवळ ताडकळस नाही तर या परिसरातील 40 गावामध्ये कुठेही सुख असेल, दुःख असेल, लग्न असेल, अंत्यविधी असेल, दवाखान्याचं काम असेल, मी 24 तास लोकांसाठी काम करणारा कार्यकर्ता आहे. कोणाच्याही मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता आहे. मी आतापर्यंत शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणामध्ये प्रवेश केला, परंतु मला अपेक्षा होती की आपण आतापर्यंत शिवसेनेचं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे, परंतु मला आर्थिक बाजू कमकुवत असल्यामुळे पक्षाच्या वतीने सांगण्यात आलं की सध्या निवडणुका ह्या पैशाच्या जोरावर चालल्या आहेत. कमीत कमी 1,50,00,000 रुपये खर्च येत आहे, परंतु माझी आर्थिक परिस्थिती नाही, कारण मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. मी 24 तास लोकांच्या सेवेसाठी रस्त्यावरला कार्यकर्ता आहे, म्हणून माझ्याकडे पैसे नव्हते आणि या कामाची दखल घेऊन माझ्या सामाजिक कार्याची चुणूक पाहून मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेदादा विटेकर साहेब यांनी उमेदवारी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि जनतेलाही एक आवाहन करतो की ज्या पक्षांनी मला आर्थिक बाजू नसल्यामुळं डावललेला आहे, माझ्यावर एक मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे. मी आतापर्यंत लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, गाव पातळीवरली सोसायटी, मार्केट कमिटी सर्व याच्यामध्ये शिवसेनेचं प्रामाणिकपणे काम केलं, परंतु मला पक्षानं डावलल्यामुळे मला आता जनता हाच माझा आधार आहे, मतदार बंधू भगिनी हेच माझं आधार असल्यामुळं मी जनतेच्या पुढे जाऊन मी प्रत्यक्ष, माझ्याकडे तुम्ही पाहत असताल की कोणत्याही प्रकारचं प्रचाराचं जास्त मोठ्या प्रमाणात वाद्य नाही, कशाही प्रकारच्या माझ्याकडे जास्त वाहनाची व्यवस्था नाही, एका गाडीची व्यवस्था केलेली आहे आणि आम्ही दररोज सकाळी 7 वाजल्यापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत एका गाडीमध्ये जाऊन लोकांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेत आहोत आणि नंतर त्याच गाडीने पूर्ण 16 गावामध्ये आम्ही प्रचार करत आहोत. कारण मी जे कामं केलेले आहेत, लोकांच्या सुखादुखामध्ये गेलेलो आहे,
त्या कामाच्या आधारावर, त्या कामाच्या जोरावर निश्चितच मला मतदार बंधू भगिनी घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून जिल्हा परिषद गटातून मी सुरेश मगरे आणि फुरकळस पंचायत समिती गणामधून बालाजी शिंदे यांना प्रचंड मताने विजयी करतील. सर्कलच्या विकासाचा काय अजेंडा असणार आहे मतदारांसमोर? मी माझा जे जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे, माझा जाहीरनामा हा मी गेल्या 6 महिन्यापासून एका कागदावर लिहून ठेवत होतो की माझ्या डोक्यामध्ये काय संकल्पना आहेत. माझा हा वचननामा म्हणून मी प्रसिद्ध केलेला आहे. या वचननाम्यामध्ये मी एक एक बाब या ठिकाणी नमूद केलेले आहे. तुम्ही दुसऱ्या उमेदवारांचा जर वचननामा पाहितला असेल तर त्यांचे वचननामा जाहीरनामा एका कॅम्प्युटरमध्ये बसून फक्त नाव आणि चिन्ह बदललेलं आहे. अशा प्रकारचा वचननामा कुणीही केलेला नाही. मी हा वचननामा जनतेसमोर घेऊन जात आहे. माझा विश्वास आहे की आजही लोक कामाची पावती पाहतात, लोक काय काम करणार आहेत याच्यावर विश्वास ठेवतात. गेल्या 10 वर्षामध्ये मी पहिल्या 5 वर्षामध्ये मी स्वतः ग्रामपंचायत सदस्य होतो. आता गेल्या पंचवार्षिक मध्ये माझी पत्नी छाया मगरे ही ग्रामपंचायत मध्ये प्रतिनिधित्व करीत आहे. या 10 वर्षाच्या काळामध्ये मी केलेले कामं आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये मला जिल्हा परिषद मध्ये जर लोकांनी निवडून दिलं, जनतेने जर निवडून दिलं तर मी जनतेचा सालगडी म्हणून काम करेल. आणि हे जे वचननामा दिलेला आहे, हा वचननामा मी एका 500 रुपयाच्या बॉन्डवर नोटरी करून ठेवणार आहे की मी जनतेला दाखवणार आहे याच्यातलं एकही काम माझ्यानं राहणार नाही. लोकांनी माझ्यावर कामाची पावती म्हणून मी केलेले काम आणि येणाऱ्या दिवसामध्ये होणारे काम हे लोकांना जनतेपर्यंत घेऊन जाणार आहे आणि याच कामाच्या जीवावर मला मतदानाच्या रूपी आशीर्वाद मिळणार आहे. आता सध्या ताडकळस जिल्हा परिषद गटामध्ये अनेक उमेदवार आहेत. ज्या विविध पक्षाने जे उमेदवार दिलेले आहेत, या उमेदवारामध्ये माझ्यामध्ये एक जमीन आसमानचा फरक आहे. कारण मी स्वतः सभागृहामध्ये जाणारा उमेदवार आहे. मी कोणाच्या तरी नेत्याच्या इशारावर गाव पातळीवर उभं टाकलेलो नाही. मी फक्त जनतेच्या विश्वासावर उभं टाकलेलो आहे. बाकीचे उमेदवार, आता एक महिला उमेदवार आहे. महिला उमेदवार असल्याने महिलेला स्वतः मध्ये जावं लागणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी त्या उमेदवाराला किंवा इतर जे उमेदवार आहेत, कमळाचा उमेदवार आहे, तो शिक्षण घेणारे उमेदवार आहेत, त्यांचा अजून वैद्यकीय शिक्षण सुद्धा पूर्ण झालेलं नाही, त्यांचं 1 वर्ष बाकी आहे. आणि दुसरे जे उमेदवार आहेत हे या मतदारांना येऊन माझ्यासारखं सांगू सुद्धा शकत नाहीत की मी काय करणार आहे किंवा तुम्ही काय केलेलं आहे त्या उमेदवारांनी. परंतु मी आज जनतेपुढं स्वाभिमानानं जात आहे. मी स्वतः मतदारांना सांगत आहे की मी गेल्या 10-5 वर्षामध्ये जे सामाजिक काम केलेलं आहे आणि येणाऱ्या 5 वर्षात मी काय करणार आहे. त्यामुळे मतदारांना मी विनंती करतो की मी तुमचा आवाज बनून त्या जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये जाईल. तुमचे प्रश्न, तुमच्या समस्या सोडवण्यासाठी मी तत्पर राहणार आहे. मी स्वतः त्या सभागृहामध्ये जाऊन सर्व जनतेचे प्रश्न सोडविणार आहे. म्हणून मी मतदारांना आवाहन करतो की जो उमेदवार तुमचा आवाज म्हणून राहणार आहे, जो स्वतः सभागृहामध्ये जाणार आहे, अशा उमेदवाराला तुम्ही प्रचंड मताने विजयी करा. मी तुमचा आवाज म्हणून त्या ठिकाणी जाईल, समस्या सोडवेल, अशा प्रकारचं मी आवाहन करतो. त्याचे अधिकृत उमेदवार सुरेश भाऊ मगरे, पत्रकार व फरकुळस पंचायत समिती गणातून मी स्वतः बालाजी विठ्ठलराव शिंदे यांना सर्व ताडकसवासियांनी मला फरकुळस सर्वांनी मिळून निवडून द्यावे हीच नम्र विनंती करतो.